गुड इव्हनिंग. मी मिलिंद शिंदे. आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत की जो सगळ्यांचाच प्रिय आहे आणि तो म्हणजे पैसा. आपण नेहमी ऐकत आलो आहोत की पैसा सर्व काही नाही आणि ज्या व्यक्तीकडे भरपूर प्रमाणात पैसा असतो ती व्यक्ती लालची, स्वार्थी आणि स्वतःवरचा विचार करणारी बनते. मान्य आहे, पैसा सर्वस्व नाही, पण जर असा विचार केला तर जवळजवळ 99% जास्त समस्या ह्या पैशाने सोडवल्या जातात. जवळचं उदाहरण म्हणलं तर सध्या झालेल्या किंवा होत असलेल्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो. प्रत्येकजण अहोरात्र मेहनत करत असतो, ते फक्त पैशासाठीच. पैशामुळे आपल्या गरजा पूर्ण होतात, तसेच आपल्या समस्यांचे निरसन होते. मान्य आहे की पैशामुळे आपण आनंद विकत घेऊ शकत नाही, पण पैशाने आपण अशी गोष्ट घेऊ शकतो की जी गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकते. त्यामुळे पैसा हा महत्त्वाचा आहेच. मग कमीत कमी आपल्याकडे आपल्या गरजा भागवण्या इतपत आणि आपल्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्या इतपत आपल्याकडे पैसा हा असलाच पाहिजे. पैसा असला की जगातल्या खूप साऱ्या गोष्टींचा आनंद घेता येतो. पैसा जवळ असणे आणि पैसा जवळ नसणे हे त्या दोन्ही व्यक्तींना नक्कीच विचारा की जे या परिस्थितीमध्ये आहेत. एक असा व्यक्ती ज्याच्याकडे भरपूर सारा पैसा आहे आणि तो आपल्या गरजा, इच्छा, आकांक्षा ह्या सगळ्या पूर्ण करू शकत आहे आणि त्यासाठी तो कोणत्याही व्यक्तीवरती अवलंबून नाही. आणि दुसरा व्यक्ती जो की ज्याच्याकडे पैसा नाही आहे आणि पैशाची समस्या आहे आणि त्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, इच्छा तर सोडाच, पण गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून राहावे लागत आहे. म्हणजेच मानवाला आता ऑक्सिजनपेक्षा दुसरी सर्वात महत्त्वाची गरज बनलेली आहे, ती म्हणजे पैसा. आणि जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला तुमच्या मित्रांकडून, परिवारांकडून, पाहुण्यांकडून आणि या समाजाकडून रिस्पेक्ट मिळतो. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर जवळच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही पैसे मागून बघा. तुमचा फोन नंतर ती व्यक्ती लवकर उचलणारही नाही आणि उचलला तर ते काहीतरी कारण सांगेल. आणि त्यामुळे पैसा हा किती महत्त्वाचा आहे हे आता वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल की पैसा हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं योग्य वेळी योग्य आर्थिक नियोजन केलं पाहिजे, तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि जवळच्यांना शेअरही करा. तुर्तास एवढं. धन्यवाद.